राजापूर तालुक्यातील डोंगर गावात 1709 सालातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजाज्ञापत्र सापडले आहे. हे राजाज्ञापत्र मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतन व्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभाराचा जिवंत पुरावा म्हणून पाहिले जाते आहे. इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार यांच्या माध्यमातून ही जुनी कागदपत्रे उपलब्ध झाली. दीपक शेलार यांच्या घरात जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून सुमारे 10 ते 12 जुनी मोडी लिपीतील पत्रे सापडली. दाभोळ, राजापूर यासारख्या बंदरांमुळे त्या काळात व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. स्थानिक वतन आणि महसूल व्यवस्थेवर विशेष भर दिला जात होता. अत्यंत नाजूक अवस्थेतील या कागदपत्रांपैकी एक उघडल्यावर ते 1709 मधील राजाज्ञापत्र असल्याचं स्पष्ट झालं. या दस्तावेजांमधून मराठा काळातील वतन व्यवस्थेतील स्पष्ट नियम, दायादपणाचा विचार तसेच स्थानिक वादांचे न्यायनिवाडे कागदोपत्री पद्धतीने होत असल्याचं दिसून येत आहे. वतनाचा कारभार वंश परंपरेने चालवण्याचा अधिकार तसेच महसूल, इनाम आणि शेरणी यांचा उल्लेख या आज्ञापत्रात आहे. या मोडीपत्राचे वाचन नाशिक येथील मोडी लिपी वाचक रामनाथ रावळ यांनी केलं आहे. नमस्कार, मी विनोद पवार, राजापूर. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजापूर तालुक्यातील डोंगर या गावी दीपक शेलार यांच्याकडे आपल्याला काही जुनी मोडी लिपीतली कागदपत्रं मिळाली. ती जुनी मोडी आहे आणि त्या जुनी मोडीतली साधारण 30-35 आपल्याला कागदपत्रं मिळाली. आणि त्यातलं एक जे महत्त्वाचं पत्र वाटलं होतं, याच्यामध्ये त्याच्यावर सील होतं. त्या सीलच्या ह्यानं आपल्याला ते महत्त्वाचं वाटलं म्हणून की ते पत्र आपण प्रथम वाचायला घेतलं आणि त्या पत्रातून असं पुढे आलं की ही एक राजाज्ञा आहे, एका निवाड्याची राजाज्ञा आहे. दाभोळ प्रांत आणि प्रभानवल्ली जो प्रांत आहे याच्याशी निगडीत ही राजाज्ञा आहे. ही राजाज्ञा छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज गादीवर आले आणि ते गादीवर आल्यानंतर 2 वर्षांनी 6 जून 1709ला ही राजाज्ञा निघालेली आहे. आणि ह्या राजाज्ञेतून त्यावेळची न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याचं हे जिवंत असं एक पुरावा मिळतो. ही जी सगळी पत्रं आहेत ती आज एक करून आपण वाचायचा प्रयत्न म्हणजे वाचण्याचं काम चालू आहे. ही सगळी पत्रं नाशिक येथील आपले मित्र रामनाथ रावळ जे आहेत ते वाचन करून पूर्ण याचा हे भाषांतर करून देत आहेत. आणि ह्या सगळ्यातून राजापूरच्या इतिहासाला एक वेगळी उंची प्राप्त होणार आहे. राजापूरचा इतिहास जसा जसा आपण मागे जातोय त्या प्रमाणात तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या इतिहासाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. ही जी पत्रं आहेत ही राजापूरच्या इतिहासात भर घालणारी आहेत. त्याच्यामुळे ह्या पत्रांच्या नंतर किंवा ह्या पत्रांपासून आपल्याला त्यावेळची न्यायव्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आणि अशी पत्रं अनेक पत्रं अशी म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक पत्रं मिळाले. त्या पत्रातून सुद्धा अनेक निवाडे किंवा अशा काहीतरी गोष्टी बाहेर पडतील अशी आशा आहे.